आरक्षण वाचवण्यासाठी हजारोंच्या संख्येने सकल आदिवासी रस्त्यावर। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा। बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, त्याचबरोबर हैदराबाद गॅझेट महाराष्ट्रात लागू करण्यात येऊ नये यासह इतर मागण्यांसाठी सकल आदिवासी समाजाकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव आणि भगिनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते। दरम्यान आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण दिल्यास त्या विरोधात संपूर्ण राज्यभरात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। मोर्चामध्ये कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आंबेडकरांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सातत्याने इथे चालू आहे। हैदराबाद गॅझेटचा आणि महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही। हैदराबाद स्टेट वेगळं आहे आणि महाराष्ट्र स्टेट वेगळं आहे। तिथले कानून वेगळे आहे आणि महाराष्ट्राचे कानून वेगळे आहे। आदिवासीची चाली, रीती, रूढी, परंपरा ह्या भिन्न आहेत। त्या बंजारा समाज ह्या पाचही निकष पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाज असो की धनगर समाज असो की वडार समाज असो, आदिवासीमध्ये त्यांना कदापिही घेणं शक्य नाही, कारण ते असंविधानिक आहे। आणि जर तसं होत असेल तर हा संविधानाचा अपमान आहे आणि आम्ही आमच्या ताटातली भाकरी इतर कोणालाही खाऊ देणार नाही आणि त्यासाठी मग रस्त्यावर उतरून याही पेक्षा तीव्र स्वरूपाचा संबंध बुलढाणा जिल्ह्यामधून आमचा आदिवासी मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। याचं एकमेव कारण की जे बोगस मोर्चे निघत आहे, बोगस आदिवासीमध्ये घुसणारे जे बोगस मोर्चे आम्ही म्हणतो त्याला, हे बोगस आदिवासी मोर्चे निघतात, त्याला प्रत्युत्तर म्हणून आज या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे दिले। कारण की बंजारा आणि धनगर हे कदापि आदिवासीमध्ये येत नाही आणि मोडल्या जात नाही। तसं धनगराचं सुद्धा आरक्षणाबाबतीमध्ये केंद्र शासनाकडे गेलं होतं, पण परत रिटर्न त्यांना पाठवण्यात आलं, वापस प्रस्ताव दिला, ते होणे शक्य नसल्यामुळे त्यांना दिले जात नाही।